असे लय ब्रेक आहे. गुरुजी शाळेत गेले, सुपरविजन होती आणि सुपरविजन असताना गुरुजींनी पोरांना विचारलं, अरे बरोबर प्रश्न विचार. म्हणलं विचार. म्हणले चंद्रगुप्त मौर्य कोण होते? इथे सतत होता ना. म्हणले चंद्रगुप्त मौर्य कोण होते विचारत होते. बोलत हा बऱ्याच लोकांच्या बऱ्याच आईवडिलांचा समज आहे की पुढच्या बेंचवरचा विद्यार्थी हुशार. चैतन्य महाराज असं म्हणतात बाबा, मला माहित नाही. पुढच्या बेंचवरचे विद्यार्थी अति हुशार असतात. म्हणजे प्रत्येक आई प्रत्येक वडील पुढच्या बेंचवर असायचं, पुढच्या बेंचवर असायचं. पण तुम्हाला खरं सांगू महाराज, मागच्या बेंचवर बसण्याची मजा आहे. तुम्हाला कळते चांगलं, मागच्या बेंचवर बसण्याची मजा आहे ती पुढच्याला नाही. कारण शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पुढच्याला येईल याची शाश्वती नाही. त्याला येईल पण फक्त पुस्तकातलं असलं तरच येईल. पण जर पुस्तकाच्या व्यतिरिक्त जर विचारलं त्याला मागचा बेंचच उत्तर देऊ शकतो, पुढचा बेंच उत्तर देऊ शकत. चंद्रगुप्त मौर्य कोण होतं? बऱ्याच 10 बेंच होत्या, लाईनी 10. पहिल्याला विचारलं, दुसऱ्याला, तिसऱ्याला, 7व्याला, 8व्याला, 9व्यापर्यंत गेलं. म्हणलं सांगितलं 2 जण गप्पा मारत होते मागचा बेंच. 2 जण बसले ते कोपऱ्यामध्ये, कोणीच नव्हतं. 10 विद्यार्थ्यांचा बेंच 2च बसले होते गप्पा मारत. शिक्षकाने खडू फेकून मारला, काय रे सांगा उत्तर. म्हणले काय प्रश्न तेच नाही कळलं. ते म्हणले चंद्रगुप्त मौर्य कोण होते? त्या दोघांनी एकामेकाकडे पाहिलं, दोघे हसायला सुरुवात केली, एका एक टाळी दिली. म्हणले का? म्हणले गुरुजी हा 3 वर्षापूर्वी आमचा प्रश्न सोडून झालेला आहे. किती? 3 वर्षापूर्वी प्रश्न सोडून झालेला. म्हणजे उत्तर सांगा. म्हणले चंद्रगुप्त मौर्य तुम्हाला कोण होते माहित नाही? गणपती बाप्पा मौर्य, त्याचा काकाचा पोर्या चंद्रगुप्त मौर्य. मिळाला. या मुलाने उत्तर दिल्याच्या नंतर गुरुजी त्या मुलाच्या प्रेमात पडले, फॅन झाले त्याची. आणि जेवणाची बेल झाली. जेवणाची बेल झाल्यानंतर गुरुजींनी त्या मुलाला बोलवलं, अरे लय भूक लागली, काय आहे का खायला? म्हटलं आहे ना. म्हटलं काय? म्हटलं कोबीची भाजी 2 चपात्या. पण म्हटलं गड्या कोबीची भाजी 2 चपात्या आपल्याला दोघांना पुरण का? म्हटलं गुरुजी मग तुम्ही त्या 2 चपात्या खा. आणि तू? म्हणलं आहे ना शालेय पोषण आहार. म्हणलं शालेय पोषण आहार खातो. म्हटलं हरकत नाही. पण जर गुरुजी आपला बाळा जर घरी गेले आणि आईने जर विचारलं की बाळा जेवलास का? मग तू काय सांग? जेवलो. डबा खाल्लास का? खाल्ला. काय खाल्लं? डाळ आणि भात खाल्ला. आणि चपात्या कुणी खाल्ल्या? आईने विचारलं काय सांगशील? म्हणलं गुरुजी तुम्हाला एवढं उत्तर येत नाही? इन्स्पेक्शन लागलं तुम्हाला एवढं उत्तर येत नाही? मी सोपं उत्तर सांगेन, खाल्ल्या कुत्र्यानी. नाही कळालं? विडाला. विनोदाचा भाग सोडून द्या. तुम्हाला फक्त फ्रेश करण्यासाठी, टवटवीतपणा आणण्यासाठी केलं होतं. हे विनोद म्हणजे कीर्तन नाही बरं का. कीर्तन म्हणजे विनोद नाही. कीर्तन हा वेगळाच विषय आहे.